उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करायचं आहे. पेन संघाकडून जर्सी क्रमांक 3 परिधान करून पहिली रेड, सामूहिक पहिली आणि संघादरम्यान वैयक्तिक पहिली रेड घेऊन स्वयंचित होत आहे आणि 1 गुणाची आरामात कमाई करतोय कर्नाळा संघ. दोन्ही संघांच्या खेळाडूंना विनंती राहील, कृपया पंचांचे इन्स्ट्रक्शन आपण कटाक्षाने पालन करायचे. सुंदर पकडीचा प्रयत्न होता, बघूया. संगीत खेळाचं प्रदर्शन पेन संघाकडून जशा तसं प्रत्युत्तर पाहायला मिळत आहे आणि पकडीच्या स्वरूपात 1 गुणाची कमाई करतो पेन. तिरुंगवाडी आणि बिघेवाडी आपला दुसरा पुकार राहील. चालू सामना संपताच आपली त्वरित मॅच होणार आहे, कृपया तयार व्हायचं आहे. सुरेख खेळ पाहायला मिळतोय. पहिली चढाई अतिशय चांगली होती पण स्वयंचित झाली होती. यावेळेस कोणतीही जोखीम न घेता माघारी परतलेली आहे. जर्सी क्रमांक 10-11 परिधान करून कर्नाळा स्पोर्ट्स क्लबची ही अतिशय तुल्यबळ अशी रेडर पेनच्या प्रांगणामध्ये अवघ्या काय करामत करून दाखवते. कोणतीही जोखीम न घेता मागे परतलेली आहे. रेड होत आहे. सुरेख 2 अनमोल अशा गुणांची कमाई करते आपल्या कर्नाळा संघासाठी. ही 5 नंबर जर्सी परिधान केलेली भगिनी सुरेख चढाई होती. तिला तशाच तसं प्रत्युत्तर पाहायला मिळते का, बघूया. पेन संघाची जर्सी क्रमांक 15 परिधान केलेली ही उदयोन्मुख खेळाडू उत्कृष्ट प्रतिलालित्यासह 7-1 अशी लढत पाहायला मिळते माघारी परतली आणि बेसावध क्षण टिपला जातोय. 1 गुणाची कमाई करून कर्नाळाचे हे अनुभवी रेडर माघारी परतलेले आहे. सुरेख खेळ संगीत पकडीचं प्रदर्शन पाहायला मिळत आहे आणि लोणाचा बोजा पेन संघावर देण्यात यशस्वी होता कर्नाळा संघ.
सुरेख बॅक किक मारली होती, चांगला प्रयत्न होता. इथून प्रारंभ होता. वर्षभर असाच म्हणून या खेळाला प्रोत्साहन मिळत राहील यात तो मात्र शंका नाही. अगदी सुरेख चढाई, वाव अंडर किक सुरेख होती, पण तितक्याच दक्ष अशा करणाऱ्या बघितलं. सुरेख प्रयत्न आहे, बोनसचा प्रयत्न माघारी करतो. चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय. माघारी आता मात्र करो या मरो तिसरी चढाई पेड संघाकडून. काहीशी गरड झोप घ्यावीच लागेल, प्रयत्न करावेच लागतील. एक अचूक गुण करून आपल्या संघाला अनमोल असं योगदान देते ही कोपरा रक्षक पेड संघाची 7 नंबर जर्सी प्रदान केली. कर्नाळा संघाची जवळजवळ आधारस्तंभ आहे 11 नंबर खेळाडू. वारंवार चढाई घेऊन ती पेण संघाला अगदी हतबल करून सोडले. सुरेख प्रयत्न होता. वाह, बॅक किकद्वारे गडी टिपलेला आहे. चालू सामने आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून रायगड कबड्डी ऑफिशियल्सच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत. आपल्या घरी असलेल्या आपल्या आप्तस्वकीयांना आपण कळू शकता की महिला कबड्डीच्या जिल्हास्तरीय मॅचेस रायगड कबड्डी ऑफिशियल्स या चॅनलवर आपल्याला पाहायला मिळणार आहेत युट्यूबच्या माध्यमातून. सुरेख प्रयत्न होता. वाह, अतिशय चपळतेने 1 गुण वसूल केलेला आहे. विश्रांतीनंतर सामन्याला पुनश्च एकदा प्रारंभ होत आहे. पेण संघाकडे 5 गुण, 11 कर्नाळा स्पोर्ट्सकडे 6 गुणांची आघाडी आहे. सुरेख चढाई पाहायला मिळते. 4
4 विरुद्ध 1 कोणताही बोनस ऑन नाही. यावेळेस मात्र तिसरी गटची मानकरी 3 नंबर जर्सी परिधान केलेली कर्नाळ स्पोर्ट्स ची कन्या बघूया काय कमाल करून दाखवते आणि संचित होते. मध्यंतराच्या नंतर सामना सारा होतो. कर्नाळ स्पोर्ट्सची ही 5 क्रमांकाची जर्सी प्रदान केलेली खेळाडू सुरेख चढाई करत आहे. अगदी सावध पवित्र घेत माघारी परतली आहे. अगदी खेळाडू वृत्तीने माणसाने खेळतात. खूपच सुरक्षित. महिलांकडे संयम असतो. त्याचं उत्तम प्रदर्शन पाहायला मिळते. 3 विरुद्ध 1 पॉईंटची ही रेडर जिने मगापासून आपल्या संघाला ऊर्जित अवस्था प्राप्त करून दिलेली आहे. गेलेले गुण वसूल केले पाहिजे. 3 गुणांची कमाई दिली मगाशी केली. यावेळेस पाहूया कितपत प्रयत्न यशस्वी होतोय. पॉईंट संघाची संपूर्ण दाराबदल आपल्या खांद्यावर घेऊन माघारी परतली. माननीय सौ रुपालीताई धनगे सुधागड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष यांच्याकडून 1000 रुपयाचं देणगी मूल्य आम्हाला प्राप्त झालंय. आम्ही त्यांच्या आभारी आहोत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विद्यमान RDCC बँकेचे उपाध्यक्ष श्री श्रीमान सुरेश खैरे यांचं शुभागमन होत आहे. आम्ही शिवकन्या स्पोर्ट्स क्लबच्या वतीने शेठचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. शेठला विनंती आहे कृपया आपण विराजमान व्हायचं. सुधागडाच्या मातीतील हा हिरा प्रत्येक गाववाडी आणि वस्तीवर जाऊन गोरगरिबांच्या सुखदुःखात सहभागी होणारं नेतृत्व आदरणीय श्रीमान सुरेश खैरे यांचं शुभागमन आत्ताच होत आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सुरेख चढाई पाहिली. 2 गुणांची कमाई कर्नाळ स्पोर्ट्स कडून. अतिशय प्रोफेशनल खेळ पाहायला मिळतो. जबरदस्त टक्कर देतात पॉईंट संघ सुद्धा. जशाच तसं असं प्रत्युत्तर पाहायला मिळतंय. कबड्डीतील सर्व अस्त्र आणि शस्त्रांचा वापर केला जातो. बॅक किक म्हणू नका, अंडर किक म्हणू नका, टो टच म्हणू नका. बोनस पॉईंट मुलं अगदी या मुली घेत आहेत आणि सगळ्या खेळात तरंगवाडी आणि भिगेवाडी आपल्या गटाला अंतिम पुकार आहे. आपण कृपया तयार राहायचं.
कबड्डीवर नितांत प्रेम असणारे या सुधागड तालुक्याचे सुपुत्र संपूर्ण रायगड जिल्ह्यात ज्यांच्या कार्यकुशलतेचा आणि चातुर्याचा तळागाळातील नागरिकांना लाभ होतो असे आपल्या या सुधागडाचे भाग्य होते. त्यांच्या वडिलांच्या कार्याचा ठसा त्यांच्या कार्यात दिसून येतो असे रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व विद्यमान रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन तथा रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष श्रीमान सुरेश शेठ खैरे यांचं शुभ स्वागत शिवकन्या स्पोर्ट्सच्या वतीने सचिन दादा पालांडे यांच्या शुभ हस्ते मायेची शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ प्रदान करण्यात करत आहोत. शेठला विनंती आहे कृपया सन्मान स्वीकारावा आणि आम्हाला उपकृत करावा. रायगड जिल्ह्याचं नेतृत्व सगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं योगदान देणारे आमचे आधारस्तंभ मार्गदर्शक आणि त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत उपस्थित सुधीर साखरले रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये अधिकारी पदावर काम करणारे आमचे बंधू यांचा शुभ सन्मान प्रियांका साजेकर यांच्या शुभाशयाने करत आहोत. सुधीर भाऊ साखरले प्रियांका सन्मान करायचा. दोन 2026 वर्षाच्या पहिल्याच दिवशी हे सामने पार पडतात. विशेष म्हणजे महिलांचे सामने आमच्या मधुरामपुरा गावाच्या क्रीडा नगरीत पार पडतात. आम्हाला भाग्य दिलं त्याबद्दल आपले आभारी आहोत. श्री सुधीर भाई साखरले सन्मान होत आहे स्वीकार व्हावा ही नम्र विनंती. शहरातील महिला सुद्धा आता कबड्डीच्या क्षेत्रामध्ये घरभरारी घेत आहेत आणि चांगल्या प्रकारे प्रगती करत आहेत. त्यामध्ये अनेक व्यक्तिमत्वांचं योगदान असतं. त्यापैकीच एक असणारे आदरणीय सुरेश शेठ खैरे यांना मी विनंती करतो कृपया या कन्यांना आपण थोडे 2 शब्द सांगून मार्गदर्शन करावं. शुभेच्छा द्यावं. शिवकन्या स्पोर्ट्स क्लब पाली यांनी या ठिकाणी आयोजित केलेल्या महिला कबड्डी सामन्यांच्या निमित्तानं ज्यांच्या सहकार्यानं या ठिकाणी हे स्पर्धा भरवलेली आहे ते मध्ये जांभूळपाड्यातील सर्व ग्रामस्थ, या ग्रामपंचायतीचे सरपंच वैदाजी साजेकर, नांदगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच रुपालीताई भणगे, व्यासपीठावर सर्वच मंडळी, आलेले सर्व खेळाडू, प्रेक्षक वर्ग, पंच आणि मित्रांनो, आज या ठिकाणी जिल्हास्तरीय महिलांचे सामने या ठिकाणी भरवले गेलेले आहेत. मागच्या 27 तारखेला दिघेवाडी या ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारचे सामने दिघेवाडी या ठिकाणी भरवले गेले होते आणि त्याला सुद्धा महिलांकडून मुलींकडून अत्यंत चांगला उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला. आज याही ठिकाणी जिल्ह्यातील चांगल्या नामांकित संघ या ठिकाणी आलेले आहेत, चांगल्या महिला खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत. मला निश्चितपणानं खात्री आहे की आज या ग्राउंडवर मजे जांभूळपाडा आणि कबड्डीचं नातं हे अत्यंत जवळचं आहे. अत्यंत चांगले चांगले खेळाडू या गावाने या ठिकाणी तालुकास्तरीयवर जिल्हास्तरीयवर दिलेले आहेत आणि अशा मजे जांभूळपाडामध्ये जिल्ह्यातील महिलांचा खेळ या ठिकाणी होतोय. मला निश्चितपणानं अभिमान आहे. आमच्या तालुक्यातील सचिन पालांडे असेल, त्यांचे सर्व सहकारी, आमच्या तालुक्यातले एक खळे सर, अशी सर्व मंडळी या ठिकाणी कबड्डीचे सामने भरवण्यासाठी पुढाकार घेत आहे आणि ते विशेषतः मुलींचे सामने या ठिकाणी भरवण्यामध्ये त्यांचा पुढाकार या ठिकाणी आहे. निश्चितपणानं भविष्याच्या कालावधीमध्ये या तालुक्यातून, या जिल्ह्यातून राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवर एखादी आपली मुलगी या ठिकाणी खेळाडू म्हणून ज्याची निवड होईल याची खात्री मी या ठिकाणी देतो. मला सांगायला आनंद होतोय की मागच्याच 2-4 महिन्यापूर्वी झालेल्या किशोरी गटाच्या मुलींच्या जिल्ह्याच्या संघामध्ये
सुधागड तालुक्यातील आमच्या पूर्व आर्या पालांडे याचा समावेश करण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत। निश्चितपणानं तिच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्या तालुक्यातून आणि या जिल्ह्यातून चांगल्या खेळाडू या ठिकाणी तयार होतील आणि भविष्यामध्ये कबड्डी या संघाला ज्या पद्धतीनं पुरुषांचे संघ चांगल्या पद्धतीने झाले त्याच धर्तीवर महिलांचे सुद्धा चांगले संघ होतील याची खात्री या ठिकाणी निश्चितपणानं आपल्याला देतो। मी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचा उपाध्यक्ष म्हणून निश्चितपणानं याचा अभिमान तुम्हाला आहेच, परंतु आपल्या सर्वांना मी या ठिकाणी विनंती करणार आहे, आव्हान करेन की आपण या ठिकाणी खेळ करत असताना खेळाडू वृत्तीनं या ठिकाणी खेळ करा आणि पंचांनी दिलेला निर्णय अंतिम मानून आयोजकांना या ठिकाणी सहकार्य करा अशा प्रकारची विनंती करतो। आलेल्या सर्व खेळाडूंना आणि संघांना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। धन्यवाद शेठ, आपल्या शुभेच्छांचा नक्कीच परिणाम होऊन आपल्या या सुधागडाच्या मातीतील कन्या जिल्ह्याचे, राज्याचे आणि राष्ट्राचे सुद्धा प्रतिनिधित्व करते। आपल्या अनमोल मार्गदर्शनाकरता आपले आभारी।